भारताला दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवता आला असता, पण भारताच्या पदरी पराभवच पडला। भारताने हा सामना कोणत्या एका कारणामुळे गमावला, ती गोष्ट भारताचा कर्णधार शुभमन गिलने सामना संपल्यावर सांगितली। भारताची या सामन्याची सुरुवात फारशी चांगली झाली नाही। रोहित शर्मा 24 धावांवर बाद झाला, तर विराट कोहली हा 23 धावा करू शकला। श्रेयस अय्यरला 8 धावांवर समाधान मानावे लागले। शुभमन गिलने अर्धशतक करत 56 धावांची खेळी साकारली, पण त्यासाठी तो 70 चेंडू खेळला। भारताची 4 बाद 118 अशी बिकट अवस्था झाली होती। त्यावेळी के.एल. राहुलने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि भारतासाठी तो संकटमोचक ठरला। के.एल. राहुलने या सामन्यात शतक झळकावले आणि भारताला तारले। राहुलने यावेळी 92 चेंडूंत 11 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 112 धावांची खेळी साकारली। राहुलच्या या शतकामुळेच भारताला 284 धावा करता आल्या, पण न्यूझीलंडने फक्त 3 विकेट्सच गमावत सामना जिंकला। सामना संपल्यावर गिल म्हणाला की आम्ही 284 धावा केल्या, पण तरीही 15 ते 20 धावा कमी पडल्या असे मला वाटते। पण गोलंदाजीत आम्ही चांगली सुरुवात केली होती। न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले होते। गोलंदाज चांगल्या लयीत कामगिरी करतील असे वाटत होते। पॉवर प्ले नंतरच्या षटकांमध्ये आम्ही विकेट्सच मिळवू शकलो नाही आणि तेच भारताच्या पराभवाचे कारण ठरले असे मला वाटते, कारण न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगली भागीदारी रचली होती। ती भागीदारी जर आम्ही लवकर मोडू शकलो असतो तर हा सामना आम्ही जिंकू शकलो असतो। आम्ही या सामन्यात चांगला खेळ केला, पण विजय मात्र मिळवू शकलो नाही। फिल्डिंग मध्येही काही चुका झाल्या, ज्याचा परिणाम या सामन्यावर झाल्याचे मला वाटते। भारताने न्यूझीलंड पुढे 285 धावांचे आव्हान ठेवले होते। भारताच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवातही केली होती, पण हा सामना भारताच्या हातून कुठे निसटला हे शुभमन गिलने सांगितले आहे।